हॅलो ट्रेनीज, आज आपण स्किल लर्निंगबद्दल शिकणार आहोत. या व्हिडिओची उद्दिष्टे आहेत स्किल लर्निंगचे 3 टप्पे समजणे, कॉग्निटिव्ह फेज, फिक्सेशन फेज, ऑटोनॉमस फेज. एक्सप्लेन द इम्पॉर्टंट एलिमेंट्स ऑफ स्किल लर्निंगच्या महत्त्वाच्या घटकांबद्दल समजावणे, ऑब्झर्वेशन, पार्टिसिपेशन, इमिटेशन, रिपिटेशन. चला तर सुरू करूया. स्किल लर्निंगच्या 3 पायऱ्या. जसं जसं कौशल्याबद्दल आपलं ज्ञान वाढत जातं, आपल्याला हळूहळू लक्षात येतं की शारीरिक कौशल्याचा विकास 3 वेगवेगळ्या पायऱ्यांमध्ये होतो. ते अशा प्रकारे आहेत: आकलन विषयक पायरी, स्थिरीकरण पायरी, स्वायत्त पायरी. आकलन विषयक पायरी. या पायरीमध्ये आपण पाहू की काय केलं गेलं पाहिजे, काय साध्य केलं पाहिजे, कोणत्या क्रमाने आणि कसे. या पायरीमध्ये इन्स्ट्रक्टरच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनीजना जे कौशल्य शिकायचं आहे त्याच्याशी निगडीत ज्ञान प्राप्त करतो. सगळ्यात आधी ट्रेनी प्रशिक्षकाद्वारे प्रदर्शित केलं जात असलेलं कौशल्य पाहतो आणि त्यावर लक्ष केंद्रित करतो. प्रशिक्षक 3 गोष्टी समजावतो: काय करायचं आहे, याचा अर्थ आहे कौशल्याशी निगडीत पावलं किंवा क्रिया. हे कसं करायचं आहे, यात कौशल्य योग्य रीतीने करण्याचे तंत्र आणि पद्धती सामील आहेत. सुरक्षा मुद्दे. प्रशिक्षक दुर्घटना किंवा चुकांपासून वाचण्यासाठी कौशल्य करताना ज्या महत्त्वपूर्ण सुरक्षा नियमांचे आणि सावधानतेचं पालन केलं गेलं पाहिजे त्याबद्दल सांगतात. प्रशिक्षक संपूर्ण प्रक्रिया चांगल्या प्रकारे समजावेल, ज्याच्या मदतीने कौशल्य करताना चुका नगण्य होतील. या पायरीमध्ये प्रशिक्षक कौशल्याचं प्रदर्शन करतो, जेणेकरून शिकणाऱ्याला कौशल्य व्यवस्थित पद्धतीने करण्याची रीत दाखवता येईल. स्थिरीकरण पायरी. या पायरीमध्ये ट्रेनीज प्रक्रियेचा अनेक वेळा अभ्यास करून कोणतीही चूक न करता ते करण्याची योग्य पद्धत शिकतात. योग्य प्रकारच्या व्यावहारिक पॅटर्नचा अभ्यास केला जातो. या प्रकारे शिकणाऱ्याचा व्यवहार किंवा कौशल्याची व्यवस्थित पद्धत निश्चित होते. जेव्हा तुम्ही काहीतरी करण्याची तुमची समज तुमच्या शारीरिक क्षमतांशी जोडू शकता, तेव्हा तुम्ही एखादं काम किंवा कौशल्य उत्तम पद्धतीने करू शकता. कोणत्याही कौशल्याचं प्रदर्शन करतेवेळी समन्वय आणि त्याचं काम त्याच्या क्रमानुसार केल्यानं उत्तम परिणाम मिळतात. या स्तरावर ट्रेनी काय करावं आणि कसं करावं या ज्ञानाचा प्रयोग करतो. संचालनाच्या बाजू कधी करायचं आहे आणि किती चांगलं केलं हे अभ्यासाच्या माध्यमातून विकसित होतात. या पायरीवरून ट्रेनी स्वायत्त पायरीवर जातात. स्वायत्त पायरी. या पायरीमध्ये ट्रेनी कोणत्याही मदतीशिवाय आणि चुकीशिवाय निश्चित वेळेमध्ये आपलं काम करणं शिकतो. ट्रेनीचा आत्मविश्वास वाढतो, कारण आता त्यांना खूप जास्त विचार करणे किंवा लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता नसते. जेव्हा ट्रेनी एखाद्या कौशल्यामध्ये खरंच चांगला होतो, तेव्हा तो जास्त विचार न करता प्रत्येक पायरी सहजपणे कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण करू शकतो. या पायरीमध्ये शिकणारा खरंच चांगला होतो आणि कौशल्याचं उत्तम प्रदर्शन करतो. स्किल लर्निंग. कौशल्य शिकण्याची प्रक्रिया. कोणत्याही कौशल्यामध्ये सक्षम होण्यासाठी त्याचं प्रात्यक्षिक प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. व्यावसायिक प्रशिक्षणामध्ये सगळ्यात आधी त्या कौशल्यासंबंधित शिकवण्यात येईल. यानंतर प्रशिक्षक अवजारे, उपकरणे, मशिनरी इत्यादीला योग्य क्रमामध्ये वापरण्यासाठी सुरक्षा सावधानीसहित कौशल्य तत्वांना एक एक करून दाखवेल. मग ट्रेनीजना कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी सांगितलं जाईल. ट्रेनीला कौशल्यामध्ये सक्षम व्हायचं असेल तर त्यांनी या पायऱ्या समजून घेतल्या पाहिजेत, ज्या आहेत काळजीपूर्वक बघणं, भागीदारी, अनुकरण आणि पुनरावृत्ती. चला यांना एक एक करून समजून घेऊ. काळजीपूर्वक बघणं. प्रशिक्षक सगळ्यात आधी हे दाखवेल की एखाद्या विशेष मशीनला कसं संचालित केलं जावं किंवा एखाद्या विशेष प्रक्रियेला कसं करण्यात यावं. ट्रेनीजने हे काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे. या पायरीवर प्रशिक्षकाने कोणतीही चूक नाही केली पाहिजे. ट्रेनीजने या सर्व गोष्टी पाहिल्या पाहिजेत. काय दाखवलं जात आहे, कौशल्याचं प्रदर्शन कसं करायचं आहे, ते काम करण्याचे तंत्र, अवजारे आणि उपकरणे सांभाळण्याची योग्य पद्धत, सुरक्षा खबरदाऱ्या पाळल्या गेल्या पाहिजेत. भागीदारी. या पायरीमध्ये ट्रेनीजना प्रदर्शनामध्ये वापरण्यात येणाऱ्या उपकरणांना आणि कच्च्या मालाला सांभाळण्याची संधी देण्यात येईल. गरज पडल्यास प्रशिक्षक मार्गदर्शन करेल.
यामुळे ट्रेनीजमध्ये उपकरण वगैरेंना सांभाळणे किंवा वापरण्याची क्षमता विकसित होईल आणि ते पूर्ण आत्मविश्वासाने आपल्या टीमसोबत काम करतील. अनुकरण. या पायरीमध्ये ट्रेनीज प्रशिक्षकांची नक्कल करण्याचा प्रयत्न करतात. कोणतंही काम करण्याचा हा त्यांचा पहिला अनुभव असेल आणि त्यांच्याकडून एखादी चूक होऊ शकते. असं झाल्यास प्रशिक्षकाने ट्रेनीजचं मार्गदर्शन केलं पाहिजे. नाहीतर यामुळे चुकीची सवय लागून जाईल. प्रशिक्षकाने ही काळजी घ्यायची आहे की ट्रेनीज त्यांच्या शिकवलेल्या गोष्टी तंतोतंत करत आहेत की नाहीत. नाहीतर त्यांनी जे काही पाहिलं आहे ते सगळं विसरून जातील. पुनरावृत्ती. अनुकरण पायरीमध्ये प्रशिक्षकाच्या योग्य मार्गदर्शनाने ट्रेनीज त्या कामाला करण्याची योग्य पद्धत आणि तंत्र शिकतात. पण प्रावीण्य, गती आणि अचूकतेसाठी त्यांना याची वारंवार पुनरावृत्ती करावी लागते. म्हणून कौशल्य शिकणे आणि त्यात प्रावीण्य मिळवण्यामध्ये पुनरावृत्ती एक महत्त्वाची भूमिका बजावते. चला पटकन आतापर्यंत आपण काय शिकलो त्यावर एक नजर टाकूया. या स्किल लर्निंगच्या व्हिडिओमध्ये 3 पायऱ्या सामील आहेत. आकलन विषयक, स्थिरीकरण, स्वायत्त. आकलन विषयक पायरीमध्ये कौशल्याचे काय, कसे आणि सुरक्षा पैलूंना समजून घेणं सामील आहे. स्थिरीकरण पायरी पुनरावृत्ती केले जाणारे अभ्यास, योग्य व्यवहार स्थापित करण्यावर केंद्रित आहे. स्वायत्त पायरी ट्रेनीजना कौशल्याला आत्मविश्वासाने आणि स्वतंत्रपणे करण्याची परवानगी देते. शिकण्याच्या प्रमुख तत्वांमध्ये काळजीपूर्वक बघणं, भागीदारी, अनुकरण आणि पुनरावृत्ती सामील आहे. मला आशा आहे की तुम्ही या सेशनमध्ये शिकवण्यात आलेले सर्व समजला आणि शिकला असाल. तर भेटूया पुढच्या इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग व्हिडिओमध्ये. थँक्यू आणि तोपर्यंत गुड बाय.